केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा आता समोर आलाय। आरोपी सिया आणि चेतननं 4 महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न केलं होतं आता असं समोर येतं। कुटुंबियांना माहिती न देता लग्न केल्याचं व्हॉट्सअप चॅटमधून समोर आलं। पोलिसांनी दोघांच्या मोबाईलमधला डिलीट डेटा आता रिकव्हर केला। रिकव्हर झालेल्या डेटामधून तपासाला महत्त्वाचे धागेदोरे मिळाले। सूत्रांनी ही माहिती दिली। क्राईम वेब सिरीज चित्रपट पाहून हत्येचा कट रचल्याची देखील माहिती आहे। तर महत्त्वाची अपडेट आता समोर येते। चेतन आणि सियानं 4 महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न केलं होतं। दोघांनी आपल्या मोबाईलमधला डेटा डिलीट केला होता। तो डिलीट केलेला डेटा आता पोलिसांनी रिकव्हर केल्याची माहिती समोर येते। आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आदित्य भवर यांच्याकडून। आदित्य, आपण पाहतोय की या केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये अनेक आता धक्कादायक खुलासे समोर येतात। त्यामध्ये सिया आणि चेतन आता 4 महिन्यांपूर्वी लग्न केलं होतं असं समोर आले। पोलिसांनी तपासासंदर्भात काही अधिकची माहिती दिली आहे का? नक्कीच जेव्हा सियाने केतनला गडावरनं खाली ढकललं होतं तेव्हा तिचा मोबाईल सेल्फीमध्ये म्हणजे केतनचा मोबाईल देखील तिनेच ताब्यात घेतला होता। त्यातला देखील डेटा डिलीट केला होता। त्यासोबतच जो त्यांच्या मोबाईल मधला जो डेटा होता तो देखील डिलीट केला होता, जेणेकरून कुठलेही पुरावे पोलिसांच्या हाती लागणार नाही। पण पोलिसांनी हे सगळे डेटा जे डिलीटेड डेटा आहेत ते रिकव्हर केले होते। आणि याचा धक्कादायक खुलासा आता समोर आलाय की OTT मधले वेब सिरीज आणि पिक्चर पाहून केतनला मारण्याचा सगळा प्लॅन आखण्यात आला होता। आणि त्यासोबतच जो त्यांनी 4 महिन्यापूर्वी जे गुपचूप लग्न केलं होतं त्यातले चॅट्स आणि त्यातले फोटो देखील त्यांनी रिकव्हर केलेले आहेत, अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळालेली आहे। त्यासोबतच जो प्लॅन आखण्यात आला होता, जे कसं हे एक्झिक्यूट करायचं हा सगळा प्लॅन यापूर्वीच त्यांनी केला होता। त्यामुळे तिच्यावरती लग्नाची बळजबरी घरच्यांनी केल्या असल्याचा देखील त्यामध्ये उल्लेख केलेला आहे। आणि असे अनेक धक्कादायक खुलासे त्या सगळ्या डिलीटेड डेटामधनं समोर आलेले आहेत। कल्याणी, आदित्य, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर कुटुंबियांना माहिती न देता या दोघांनीही लग्न केलं होतं। 4 महिन्यांपूर्वी सिया आणि चेतननं लग्न केलं होतं अशी माहिती आता समोर येते।